भीम, जय तेलंगाना, जय फलस्तीन। तर मित्रांनो, आता जो तुम्ही व्हिडिओ बघितलाय तो ठीक आहे, जय भीम जय भीम ठीक आहे, पण आपला देश हा सेक्युलरिझम आहे, सेक्युलरिझम आहे, ठीक आहे, सेक्युलर आहे. तर त्याच्यामध्ये जय फिलिस्तीन कुठून आलं? तर त्याच्याकरता विष्णू शंकर जैन त्यांच्या वडिलांनी यांच्यावरती 102 आर्टिकल 102 याच्यावरून संविधानाचं उल्लंघन झालं आहे. त्यामुळं प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांना पिटिशन फाईल केली आहे की त्यांची संसद जे आहे MP ते झाले आहेत ते रद्द करण्यात आली पाहिजे. तर त्याकरिता रद्द करण्यात आली पाहिजे. म्हणून आपला देश हा सेक्युलरिझम आहे आणि आता सेक्युलरिझमचे किडे आता उठणार नाही. जे आहेत ना जर्मनमध्ये बसलेले, मित्रांनो कसे आहात, हॅलो दोस्तो, नमस्कार मित्रो, हे आता याच्यावरती व्हिडिओ बनवणार नाही. आणि आता जे विपक्ष छातीवरती संविधान घेऊन जे लाल कलरचं पुस्तक आहे, संविधान म्हणतात त्याला, त्याची रक्षा करण्याचं बनत आहे. आता ते लोक स्वतः चुप्पा आहे. आता संविधान खतऱ्यामध्ये नाहीये, ठीक आहे. आता संविधान खतऱ्यामध्ये नाहीये कारण की देश सेक्युलर आहे, सेक्युलरिझम, ठीक है. संसद का सदस्य जय फिलिस्तीन जय पाकिस्तान के नारे लगाता है, जो एक संवैधानिक पद ग्रहण करने जा रहा है, उस समय सीधे सीधे आर्टिकल 102 का उल्लंघन होता है. आप आज जो पार्लियामेंट में नहीं है, जो चुने नहीं गए, वो क्या कर रहे हैं? पार्लियामेंट के बाहर उससे कोई मतलब नहीं है. जहां पे आर्टिकल 102